नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग भरतीसाठी आवश्यक असलेले प्रश्नोत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. भारतातील पहिल्या रग्बी प्रीमियर लीगचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? भारतातील पहिल्या रग्बी प्रीमियर लीगचे आयोजन मुंबई येथे करण्यात येणार आहे. न्यायिक सहकार्यासाठी भारतीय सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयासोबत करार केला आहे? न्यायिक सहकार्यासाठी भारतीय सर्वोच्च न्यायालयाने नेपाळ या देशाच्या सर्वोच्च न्यायालयासोबत करार केला आहे. लिस्बन शहराच्या महापौराने कोणाला सिटी की ऑफ ऑनर सन्मान प्रदान केला आहे? लिस्बन शहराच्या महापौराने द्रौपदी मुर्मू यांना सिटी की ऑफ ऑनर सन्मान प्रदान केला आहे. मुद्रा योजना कधी सुरू करण्यात आली होती? मुद्रा योजना 8 एप्रिल 2015 रोजी सुरू करण्यात आली होती. अमेरिकेने चीनवर किती टक्के टॅरिफ कर लावला आहे? अमेरिकेने चीनवर 104% टॅरिफ कर लावला आहे. महाराष्ट्र सरकारने कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक आणि प्राचीन सकलेश्वर महादेव मंदिर हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे? महाराष्ट्र सरकारने आंबेजोगाई या ठिकाणचे ऐतिहासिक आणि प्राचीन सकलेश्वर महादेव मंदिर हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. मुद्रा योजनेत सर्वाधिक कर्ज मिळणारे राज्य कोणते आहे? मुद्रा योजनेत सर्वाधिक कर्ज मिळणारे राज्य तामिळनाडू हे राज्य आहे. वन स्टेट वन RRBची घोषणा कोणत्या मंत्रालयाने केली आहे? वन स्टेट वन RRBची घोषणा वित्त मंत्रालयाने केली आहे. NPCIच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? NPCIच्या कार्यकारी संचालकपदी सोहिनी राजोल यांची नियुक्ती झाली आहे. 13.2% घसरणीसह कोणत्या देशाचा शेअर बाजार 1997 नंतर सर्वात खाली घसरला आहे? 13.2% घसरणीसह हाँगकाँग या देशाचा शेअर बाजार 1997 नंतर सर्वात खाली घसरला आहे. भारताचा पहिला न्यूक्लिअर सबमरीन बेस INS वर्षा कोठे स्थापन करण्यात येणार आहे? भारताचा पहिला न्यूक्लिअर सबमरीन बेस INS वर्षा आंध्र प्रदेश येथे स्थापन करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या महिला संघाने कितव्यांदा राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे? महाराष्ट्राच्या महिला संघाने 26व्यांदा राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. राष्ट्रीय खो खो स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची तन्वी भोसले हिने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा राणी लक्ष्मीबाई पुरस्कार पटकावला आहे? राष्ट्रीय खो खो स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील धाराशिव या जिल्ह्याची तन्वी भोसले हिने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा राणी लक्ष्मीबाई पुरस्कार पटकावला आहे. कोणत्या 2 देशांच्या क्रिकेट संघांमध्ये खेळवली जाणारी पतौडी ट्रॉफी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे? भारत आणि इंग्लंड या 2 देशाच्या क्रिकेट संघांमध्ये खेळवली जाणारी पतौडी ट्रॉफी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे. खेलो इंडिया युथ गेम्स 2025चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? खेलो इंडिया युथ गेम्स 2025चे आयोजन बिहार या राज्यात करण्यात येणार आहे. राष्ट्रीय युवा पुरस्कार 2025 कोणत्या संस्थेला देण्यात आला आहे? राष्ट्रीय युवा पुरस्कार 2025 लेट्स बी द चेंज या संस्थेला देण्यात आला आहे. आशियाई बॅडमिंटन स्पर्धा 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे? आशियाई बॅडमिंटन स्पर्धा 2025 चीन या देशात आयोजित करण्यात आली आहे. हार्दिक पांड्याने T20 क्रिकेटमध्ये किती विकेटचा टप्पा पूर्ण केला आहे? हार्दिक पांड्याने T20 क्रिकेटमध्ये 200 विकेटचा टप्पा पूर्ण केला आहे.
कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने व्हायब्रंट विलेज प्रोग्राम लॉन्च केला आहे? कृषी केंद्रीय मंत्रालयाने व्हायब्रंट विलेज प्रोग्राम लॉन्च केला आहे. हरित योगाची सुरुवात कोणत्या ठिकाणापासून करण्यात आली आहे? हरित योगाची सुरुवात भुवनेश्वर या ठिकाणापासून करण्यात आली आहे. बिमस्टेक संघटनेच्या अध्यक्षपदी कोणत्या देशाची निवड झाली आहे? बिमस्टेक संघटनेच्या अध्यक्षपदी बांगलादेश या देशाची निवड झाली आहे. भारताने 2023-24 मध्ये कोणत्या देशाकडून सर्वाधिक रेमिटन्स विदेशातून पाठवलेली रक्कम प्राप्त केली आहे? भारताने 2023-24 मध्ये अमेरिका या देशाकडून सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त केले आहे. 150वे आंतरसंसदीय संघ महासभाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? 150वी आंतरसंसदीय संघ महासभाचे आयोजन उझबेकिस्तान येथे करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय समुद्री जलतरण स्पर्धा कोणत्या देशात पार पडली आहे? आंतरराष्ट्रीय समुद्री जलतरण स्पर्धा थायलंड या देशात पार पडली आहे. थायलंडमध्ये आयोजित 6व्या बिमस्टेक परिषदमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती कलमी कृती योजनेचा प्रस्ताव मांडला आहे? थायलंडमध्ये आयोजित 6व्या बिमस्टेक परिषदेमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 कलमी कृती योजनेचा प्रस्ताव मांडला आहे. आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी मोहसिन नक्वी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दुसऱ्या संयुक्त राष्ट्र क्रीडा आयोजनाचा सह-आयोजक म्हणून भारत कोणत्या स्पर्धेचे आयोजन करणार आहे? दुसऱ्या संयुक्त राष्ट्र क्रीडा आयोजनाचा सह-आयोजक म्हणून भारत योगासन आणि बुद्धिबळ या स्पर्धेचे आयोजन करणार आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.